बदलापूर शहरात मध्यरात्री एक 12 ते 2च्या सुमारास धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सध्या आपण बदलापूर पश्चिम या परिसरामध्ये आहोत। रिलायन्स ट्रेंड याच परिसरात हा प्रकार घडलाय। काही चोरट्यांकडून एका रहिवाशांना मारहाण झालेली आहे। या दरम्यान त्या रहिवाशांनी धाडस दाखवून त्याच्यातल्या एका चोरट्याला पकडलंय आणि पोलिसांच्या हवाले केलेला आहे। मात्र हा संपूर्ण प्रकार काय घडलाय, कशामुळे घडला आहे आणि काय कधी घडला हे आपण आता जाणून घेणार आहोत। ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ते आपल्यासोबत असणार आहे। नेमकी काय घटना होती आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर, काय माहिती द्याल, काय झालंय? रात्री 2च्या सुमारास मी घरी जात असताना अचानक दोघा जणांनी मला मागून आवाज दिला। त्या व्यक्तींना मी असे कधी बघितलं नव्हतं या एरियामध्ये आणि आवाज दिल्यानंतर मी माझा सरळ पुढे चालत राहिलो। चालत असताना अचानक त्यांनी मला शिवी देण्यास सुरुवात केली आणि जोरात अंगावरती धावून आला। हात पकडून मला त्याने ते थांबून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग त्याने शर्ट फाडला माझा खेचून आणि मारायला सुरुवात केली। मी इथेच राहत असल्यामुळे मी वरतून आवाज द्यायला सुरुवात केली माझ्या वडिलांना आणि तरी पण ते थांबत नव्हते। दुसरा एक माणूस माझ्या मागून आला आणि त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला। मी साईडने पळण्याचा प्रयत्न करत होतो। त्याच्यानंतर जसं मी पप्पांना आवाज दिला आणि त्यांना म्हटलं की खालती या पटकन, मला असं असं करतायत, तर त्या क्षणाला ते जे व्यक्ती होते त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला। म्हणून मी मागे जाऊन त्या गाडीचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण फोटो काढता आला नाही। कारण तिसरी जी व्यक्ती होती ज्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला होता तो व्यक्ती मागच्या व्यक्तीला लटकून अक्षरशः गाडीवरतून पळण्याचा प्रयत्न करत होता, स्कूटीवरतून। म्हणून मी थोडं पुढे जाऊन त्यांचा पाठलाग केला। रिक्षावाल्या काकांनी मला पुढे नेलं आणि एक जण त्यातला उतरला आणि तो तिथेच लपून राहिला भगवती हॉस्पिटलच्या समोर आणि मी तिथेच थांबून राहिलो होतो। कारण का मला रिक्षावाला काका बोलले पुढे जाऊ नको, तू इथे थांबून राख आणि मग तुझे मित्र किंवा भाऊ आला का मग तू पुढे जा। नंतर मी माझ्या दोघांना, भावांना आणि मित्राला फोन केला। ते दोघं जण आले आणि मग आम्ही त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पण आता इथून पुढे ते जे दोन बाकीचे व्यक्ती होते त्यांचा नंबर, त्याचं व्यक्तीची इन्व्हेस्टिगेशन नुसार आम्हाला तो व्यक्ती कोण त्याचा फोटो पण आहे, पण जे आम्ही एनओसी दिली आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव वगैरे ऍड केलेलं नाहीये पोलिसांनी। आपण जिथे हा प्रकार घडला सर्वप्रथम ती जागा जी आहे ती बघूया। तर याच परिसरामध्ये म्हणजे आपला जो काही स्टेशन परिसर आहे तिथे आपल्याला रिलायन्स ट्रेंड आपलं पाहायला मिळायचं। तर त्याच्याच बाजूला इथे हा प्रकार घडलाय आणि काही एकदम सामसूम रस्ता नाहीये, काही नाहीये, एकदम रस्त्याला लगतच हा प्रकार घडल्यामुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि आता आपण आपल्या घराच्या परिसरात सुद्धा सुरक्षित नाही का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांना मारहाण जे आहे ते देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जी व्यक्ती असं वाटलं त्यांना की ही आपल्याला वाचवणार आहे ती सुद्धा त्यांच्यामध्येच सामील होती। म्हणजे हा काय प्रकार आहे? तर पोलिसांचं याच्यावरती काय म्हणणं आहे, काय माहिती घेतली? पोलिसांनी आमच्याकडून एनओसी वगैरे घेतली आणि ते बोलले आम्ही पुढे इन्व्हेस्टिगेशन करतो। पण आमचं एकच म्हणणं होतं की आता जे दोन व्यक्ती आहेत, कारण का त्या दोन व्यक्तींनी आम्ही पोलीस व्हॅनच्या ते उभे असताना दोनदा त्यांनी तिथे क्रॉस केला आणि त्याला आवाज देऊन तिथून पळवण्याचा प्रयत्न करत होते। ती व्यक्ती कुठले होते, काही माहिती पडलं? त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला पकडला तो उल्हासनगरचा विजय राय म्हणून माणूस आहे आणि दुसऱ्या एका व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं, तो राहुल पात्रे म्हणून आहे। त्याचा मोबाईल नंबर पण त्याने आम्हाला दिला। त्यानुसार ट्रू कॉलर नुसार आम्ही त्याला हे करण्याचा प्रयत्न केला, व्हेरीफाय, तर तेच नाव येतंय। आणि असा एकूण अंदाज आहे की ती एसी रिपेअरिंग, वॉशिंग मशीन रिपेअरिंगची कामं करणारी मुलं आहेत। असं का वाटतंय? काही त्यांनी सांगताना ती माहिती त्या मुलाने तशी दिली की आम्ही एसी रिपेअरिंगची वगैरे कामं करतो म्हणून। म्हणजे तर कोणी आता महिला सुद्धा घरामध्ये त्यांना सतर्क राहावं लागेल जर साहजिकच आहे, कारण का आमच्या याच बिल्डिंग मध्ये आता नवीनच आलेत राहायला, तर त्यांची मुलगी वगैरे रात्री 2 वाजता येते। मी स्वतः रोज इथे 1 वाजता उतरतो गाडीने। हे जर का होत राहिले तर महिलांसाठी ती गोष्ट योग्य नाही। आज माझ्या सोबत झालंय, मी तरुण असल्यामुळे कमीत कमी ती गोष्टीची माहिती घेतली तोपर्यंत ठीक होतं, पण जर का एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत, एखाद्या स्त्रीबद्दल सोबत जर काही गोष्ट घडली तर ते किती मोठं होऊ शकतं पुढे। त्यामुळे पोलिसांनी थोडंफार याच्यावर कारवाई करून या गोष्टी थांबवल्या पाहिजे। त्यांनी काही असं तुमच्याकडनं पैसे वगैरे पण लुटण्याचा प्रयत्न केला का? प्रयत्न असू शकतो, कारण की त्यांनी मला ज्या पद्धतीने खेचला आणि जो बोलायला सुरुवात केली थांब दाखव, आणि ज्या पद्धतीने दुसऱ्या मुलाने मला पकडायचा प्रयत्न केला, त्यावरून तर मला असं वाटलं की आता हे काहीतरी करतील। काय सांगाल? हा संपूर्ण प्रकार आपण बघत आहोत, अनेक नागरिक इथे थांबले। आपण जर सध्या बघितलं तर सगळ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काय बोला मॅडम? असं झालं की त्यांनी आम्हाला लागलीच फोन केला, त्यावेळेस आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला तो इथे दिसला नाही, म्हणून त्यांनी आम्ही फोन केला कुठे, तर भगवती हॉस्पिटल। तर भगवती हॉस्पिटलच्या एका समोर आनंद मार्केटमध्ये ती व्यक्ती लपून बसली होती। लपून बसलेल्या व्यक्तीला आम्ही बाहेर काढलं, त्याला विचारणा केली, त्यांनी नाव वगैरे सांगितलं आणि सदर 3 लोकांनी या अगोदर काही मिनिटं अगोदर एक 4 व्हीलर अडवली होती आणि 4 व्हीलर वाल्यांनी पेट्रोलिंग व्हॅनला कंप्लेंट केली होती की आम्हाला असं अडवलंय। त्याकरता ती व्हॅन त्यांच्या मागे आली, त्यामुळे तत्काळच लगेच ती व्हॅन आम्हाला भेटली
आम्ही पोलिसांच्या हवाले त्यांना केलेला आहे. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून घेतली. एनसी नोंदवून हा अदाखलपत्र गुन्हा होऊ शकत नाही असं आमचं तरी म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे, जर त्यांनी एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं, एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर दिलेला आहे, तर साहेबांनी त्याला ट्रेस करायला हवं ती व्यक्ती कुठली. तर साहेबांचं असं म्हणणं आहे की ती व्यक्ती पिलेली आहे, नशेत आहे, तो कुणाचंही नाव घेऊ शकतो. तर आमचं म्हणणं आहे की पुढे इन्व्हेस्टिगेशन व्हावं. एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल किंवा एखाद्याला असं मारहाण केली किंवा पूर्ववत कोणी वैमनस्य त्याला मारहाणी पाठवलं, या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन आम्हाला मिळायला पाहिजे. तर आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही एक पोलीस स्टेशनकडे जाऊन एन्क्वायरी करावी की बाबा पुढे ह्या प्रकरणाचं काय झालंय, याच्यापुढे त्याचं काय शहानिशा होणार आहे, ते पकडले जाणार आहेत का, किंवा तो व्यक्ती आता त्यांच्या ताब्यात आहे का, किंवा तिसरे दोन व्यक्ती आहेत, ते दोन व्यक्ती तुम्ही ट्रेस केले, त्यांना पकडले का, त्यांची काही चौकशी पोलिसांनी केलेली आहे का. कारण एनसी केल्यामुळे आमच्याकडे कोणताही असा पुरावा नाही की आम्ही जाऊन चौकशी करू शकतो. तरी आमची तरी इच्छा अशी आहे की पुढे जाऊन ही केस करावी किंवा कोर्टात न्यावी आणि याचा फॉलोअप घ्यावा. तर पुढची जी प्रोसिजर आहे, आमचं असं म्हणणं आहे की आपल्या माध्यमाच्या मधून आपण त्याचा पुढाकार घ्यावा आणि संबंधित गोष्ट काय वाटतं, यांच्या जागेवर जर एखादी महिला असती किंवा लेट नाईटला जॉब करून येणारी एखादी मुलगी असती तर चुकीचा प्रकार घडू शकतो? प्रश्नच नाही मॅडम. जर एखादी महिला असते, तिला पकडलं, तिच्यावर विनयभंग झाला असता किंवा त्याला खेचलं गेलं असतं, ती त्याला प्रतिकार करू शकली नसती. जर प्रतिकारहीन माणूस एखादा असता तर त्यांच्या जो मनसुबा होता त्यांच्या हेतूमध्ये ते सफल झाले असते. पण आज एक व्यक्ती अशी आहे की तो प्रतिकार शकला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो इथे राहतो, त्यांनी वरती आवाज दिला, घरातून आवाज आल्यामुळे ते लोक पळाले. अन्यथा त्यांनी त्याला पकडलं असं, जे मिळेल, मोबाईल म्हणा किंवा पैसे म्हणा किंवा काही जे आहे ते घेऊन ते निघून गेले असते. मग त्यानंतर आपण काय केलं असं. आणि जर आम्ही मेहनत घेऊन त्याच्या मागे जाऊन त्या व्यक्तीला आम्ही पकडून जर हवाली केलेलं आहे तर त्याच्या पुढे काय. आणि मुळात म्हणजे एक उल्हासनगरची व्यक्ती, विजयराय आझाद नगर मधली व्यक्ती या इथे 2 वाजता रात्री काय करत होती, हा सर्वात महत्वाचा प्रश्न. आणि राहिला प्रश्न, उद्या याला पकडला. मॅडम इथे दुकान आहेत, आज तुम्ही म्हणता इथे गोल्ड मार्केट आहे, दुकान आहेत, उद्या अजून काही अर्धा तासानंतर जर समजा यांनी एखादं दुकान फोडी, घरफोडी अशा काही घटना केल्या असत्या तर मग त्याच्यानंतर पुढे काय झालं असतं. म्हणजे कुठल्याही गोष्टी या घडू शकतात. आता कसं वातावरण आहे, महिलांचं काय म्हणणं आहे, आता ते बाहेर तरी निघतायत की नाही निघत? नाही म्हणजे आता ते भीतीचं वाण, इव्हन म्हणजे त्याच्याच घरातले लोक घाबरलेत, महिला एकटे घाबरतात. महिलांना भीती वाटते की रात्री तर सोडा, पण दिवसा पण येतील किंवा पकडतील किंवा तुमच्यावर एकदम हल्ला केला जाईल, त्या प्रतिकार करू शकतील का. उद्या सोनं घालणं हा तर म्हणजे महिलांसाठी खूप महत्वाचा विषय झाला की ती घालूच शकत नाही, असूनही घालू शकत नाही. मग अशा परिस्थितीत काय करायचं. बोला ना, काय मागणी करत आहात आता? काय आमची मागणी अशी आहे की या संबंधित व्यक्तीकडे जे आरोपी आहेत सध्या तरी, त्यांच्याकडे जर का घातक हत्यार असतं तर त्यांनी निश्चितच दुखापत केली असते. पण त्या दुखापतीतून माझं वाटत नाही का आमचा माणूस काही झाला असं तर फार वाईट प्रसंग उद्भवला असता. बरं, त्याच वेळेला मला हे सांगायचं आहे की या आजूबाजूच्या बिल्डिंग मधल्या रात्री येणाऱ्या महिला पण आहेत की त्यांच्याकडे पण ही वेळ आली असती त्यांच्यावर तर हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यासाठी तत्परतेने पावलं उचलून याच्यावर निश्चित लवकरात लवकर कारवाई व्हावी. सर, या परिसरात स्ट्रीट लाईट चालू होते का रात्री जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा? तेव्हा स्ट्रीट लाईट चालू तेव्हा होते. चालू हो, स्ट्रीट लाईट चालू होते. धन्यवाद. तर प्रशासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण हा जो काही प्रकार घडलाय, होऊ शकतो की तो एक काहीतरी मोठी दुर्घटना टळलेली आहे, परंतु इथून पुढे असे काही घडू नये यासाठी प्रशासनाने सज्ज होण्याची गरज आहे. आपण बघतोय की बघा, आता सुद्धा या ठिकाणावरून महिला जात आहे आणि 2 वाजेच्या सुमारास, म्हणजे काय वेळ जरी मध्यरात्रीची असली तरी सुद्धा 4 वाजेपासून आपण बघतो की आपल्याला जे काही नोकरदार वर्ग आहे ते नोकरीवर जाण्यासाठी घरातून रवाना झालेले पाहायला मिळतात. मग अशा टाइमामध्ये जर कधी हे प्रकार घडत असतील तर आता पोलीस प्रशासन यावरती कारवाई करेल का? तो जो काही व्यक्ती आहे, सरांनी आपल्याला सांगितलं की पेट्रोलिंग व्हॅन जे आहे त्यांना देखील एका कार चालकाने तक्रार केली होती की कोणीतरी त्यांचा रस्ता अडवतोय. म्हणजे आपण सुद्धा जर रात्री बिरात्री एखाद्या वेळेस हॉस्पिटलचा सुद्धा प्रसंग येतो, कोणी बाहेर निघालं आणि जर अशा माथेफिरूंनी जर हल्ला केला, काही केलं, तर नेमकं याला जबाबदार कोण? तर ह्या सर्व गोष्टी गांभीर्यपूर्वक घेऊन प्रशासन याकडे लक्ष देईल का हे बघणं गरजेचं ठरतंय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. मात्र घरातून बाहेर निघत असताना काळजी घ्या, सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.